श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. आपण प्रत्येकजण मोबाईल वापरत असतो. आजचं युग हे डिजिटल झालेलं आहे. प्रत्येक लहान मुलाकडे जरी बघितलं तरी मोबाईल असतो. पण हा मोबाईलचा जो नंबर असतो ना, त्याच्याशी काही आपलं कनेक्शन असतं का? किंवा त्याच्यामुळे आपल्या आयुष्यावर, आपल्या बिझनेसवर, आपल्या जॉबवर, आपल्या आजूबाजूच्या लोकांवर काय फरक होतो? तर 0 नंबर जर असेल ना, तर तो कधीही घेऊ नका. 0 नंबर म्हणजे 10 डिजिटचा नंबर असतो. शेवटचा नंबर हा 0 नसला पाहिजे. 0 नंबर ज्याचा असतो त्या लोकांना मतलबी लोकच कॉल करतात आणि एवढा त्यांना परेशान करतात ना की विचारू नका. त्यामुळे जर आपला नंबर, शेवटचा नंबर जर 0 असेल तर आज तुम्ही मोबाईल नंबर चेंज करा, तो व्यर्थ आहे. दुसरा 2, ज्याचा शेवटचा नंबर 2 असेल, तुम्हाला पण हा अनुभव असेल की तुम्हाला समोरून माणसं कॉल करतात आणि त्यांचे प्रॉब्लेम शेअर करतात. म्हणजे 2 अंक हा नेहमी बघितला तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारा असतो. त्याचबरोबर जर तुमचा 4 नंबर असेल तर 4 नंबरच्या व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारची लोक कॉल करतात. म्हणजे एक असं कंटिन्यू आपण बोलू शकत नाही की एकच प्रॉब्लेम आहे, दुसरा आहे. मिक्स रिॲक्शनवाले जे पीपल्स असतात ते ह्या 4 नंबरच्या मोबाईल नंबरवर सतत कॉल करत असतात. जर सासू आणि सुनामध्ये भांडण होत असेल तर त्यांच्यासाठी काय करायचं आहे, सासूकडे 6 नंबर, शेवटचा 6 नंबर असला पाहिजे आणि सुनेकडे शेवटचा 2 नंबरचा मोबाईल असला पाहिजे. त्यामुळे ह्यांच्यामधील नाते सुधारतं. त्याचबरोबर जर तुमची मुलं खूप मोबाईल बघत असतील आणि त्यांना त्याचं व्यसन लागलं असेल तर त्यांना वापरण्यासाठी 1 नंबरचा जो क्रमांक असेल तो मोबाईल द्या. त्याच्यामुळे मुलांचं मन त्याच्यात लागत नाही आणि मोबाईलपासून ते हळूहळू दूर जातात. त्याचबरोबर जर 8 नंबरवाला ज्याच्याकडे असेल, 8 नंबर हा टेक्निकल फील्डशी संबंधित आहे. जर तुमच्या व्यवसायाला प्रगती करायची असेल तर तुमचा शेवटचा नंबर हा 8 असला पाहिजे. शक्य तेवढे नंबर्स मी आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. तर तुम्ही सांगा तुमचा मोबाईल नंबर कोणता आहे शेवटला, तो मला कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. त्याचबरोबर तुमच्या मोबाईल नंबरची जर टोटल 3 येत असेल तर ते सगळ्यात भाग्यवाला म्हणजे चांगला प्रॉस्परिटीचा नंबर आहे. किंवा तुमच्या मोबाईल नंबरमध्ये कुठे जरी 3 असला तरी ते खूप महत्त्वाचं आहे. शेवटी जरी 3 असला तरी ते तुम्हाला प्रॉफिट देणारा नंबर आहे. तर तुमचा नंबर कोणता आहे ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त.